काय झालं? लगेच परत आला? ती काय झालं? हा? अगं ती लोक राणीत बसायला नाही म्हणली. का हो? नाही म्हणली म्हणजे? तीच ते अर्जुनच्या भानगडीमुळं. तर काल बी तसंच झालं ना. हा, आता लोकांनी तीच मनात ठेवलंय, त्याच्याविषयीच बोलतायत म्हणूनच नाही बसली. लोक कशा पाय करतात तो असले उद्योग? काय करायचं असतं त्यासनी? सुषमा, अगं मुद्दाम करतात ती. त्यांना काय, 4 दिवस बोलतील आणि होतील गप परत. आपण आता 4 दिवस तुम्ही घरात बसल्यावर सगळं भागवायचं कसं? घरचा किराणा संपलाय, तीच सांगते मी तुम्हाला. तुम्ही एक काम करा, तुम्ही आप्पीशी बोला की. आप्पीशी? अगं आप्पीला काय बोलायचंय? तिच्या डोक्याला काय ताप कमी आहे का? परत आपण वाढवून ठेवायचा. घरच्या पैशाचं कसं करणार मग सगळं? हा, ती दीप्या आला की त्याच्याशी बोलतो मी. त्याच्या पगारात काय फक्त किराणा होईल महिन्याचा, बाकी सगळं कसं भागवायचं? होईल ग काहीतरी तजवीज, तू नको काळजी करू. नकोच काळजी करू म्हण. दीपू, मम्मी मला जरा चहा टाक. काय रे, काय झालं? अहो तो आमचा संपादक, त्याच्यात तर दीप्या, अरे असं बोलतात का? शांत हो आधी. अहो बापू, तो दिदीला आणि दाजींना काय बी म्हणत होता. मला म्हणला त्या दोघांचा फोटो काढून आण, ते दोघं एकत्र काम करतात अशी बातमी छापू आपण. असं बोलला होय त्यो? मला आला राग. मी म्हटलं मी नाही करणार. तर मला काय म्हणला माहित आहे का? अरे असली लय बघितलेत आपण, तू नको मनाला लावून घेऊस. म्हणजे दीप्या तिथनं भांडून आलास का काय? हो, आलो भांडण करून. त्याला म्हटलं आमची दिदी असं काय बी करणार नाही आणि आमचं दाजी पण चुकीचं नाही. दीप्या, अरे असं डोक्यात राग घालून कसं चालेल बाबा? अहो बापू, तो आपल्या दिदीला काय बी म्हणत होता, मग मी नाही खपून घेणार त्याचं काय. आणि ती काय स्वतःच्या पैशातनं बातम्या नाही छापत, एखाद्या मोठ्या माणसाला गाठत्यात. आणि त्याचं जर काही काळबेर यांना कळालं ना, त्याला ब्लॅकमेल करतात, म्हणतात पैसे दे नाहीतर बातमी छापीन. अरे दीपू, त्यांचं काय का असं ना, आपण आपली नोकरी सांभाळायची बाळा. ते लावत गेली असली नोकरी, मला नाही फरक पडत काय. दिप्या, असं कसं बोलतोयस तू? हा, आताच मी दोघं म्हणत होतो महिन्याचा किराणा तुझ्या पगारातनं भरू म्हणून. अगं मी पैशाचं बघतो काय तर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. दीप्या, पण दीदीला ह्यातलं काय कळायला नको बरं का? बापाव तेवढं कळतंय की मला, तिला नाही सांगत काय. रुपाली, झाला ना का झाडू मारून? हो, झाला झाला. चला सगळेजण जेवायला बसूयात. हो, पण अपर्णा आली नाही अजून. नाही, तिला यायचं तेव्हा येऊ दे. पण आता सुजाला ना सगळ्यांशी लय महत्वाच्या विषयावर बोलायचंय. अरे जेवता जेवता बोल की. नाही, आत्ताच बोलायचंय. जेवायला काय फुकट येतंय का? म्हणजे नाही म्हणजे आता घर चालवायचं म्हणल्यावर पैसे लागतातच ना. बरं, पैसे नाही तर दुसरं काहीतरी काम करावं. फुकटचं कशाला पोसायचं ना कुणाला. सगळ्यांनी घरात काय ना काय आणून द्यायचं, हा सरकारांचा नियम होता. तुला नेमकं काय बोलायचंय सुजा? तीच सांगतोय, ऐकून घ्या. आरजा असतो जेलात आणि काका काही काम न करता नुसता बसून असतोय. हा, पहिलं तरी शेतात जायचं, वर्षाचं निदान गहू तांदूळ ते तरी मिळायचं, कधीतरी भाजीपाला मिळायचा. पण आता काहीच नाही, मग काय करायचं ना. सुजा, लाज वाटू दे जरा. नाही नाही, बोलू दे त्याला. हो सर, काही चुकीचं बोलत नाही मी. सरकारांचे नियम आहेत ते आहेत. आणि आता आई बी आजारी असते ना. हा, आणि ते कलेक्टरला पगार बी मिळत असेल ना. ती काय फुकटात काम करणार आहे का तवा? पगार झाला नसेल अजून. पगार झाला नसेल म्हण. तिचा पगार झाला बी असेल आणि तिकडे वडापाल्याला नेऊन बी दिला असेल. ती काय हिथं पैसे देणार आहे का तवा? तर काका, काय करायचं काय तुझं? काही ना काही काम केलं पाहिजे ना. सुजय, याआधी विनय काकानं घरासाठी काय केलं ते बघ. हा, बरोबर बोलतात ते. दादा, तू काय बी करायची गरज नाही. ए आत्या, तू तर अजिबात मध्ये बोलायचं नाही बरं का. तुला आयुष्यभर पोसले आम्ही. आणि एवढाच भावाचा पुळका आहे ना, जा तू आण कमून.
सुजय तुला कळतंय का तू काय बोलतोय ते? तू आता विनय काकाला बोललास, आता आत्याला बोलतोयस. सुजा, काय बोलतोय कळतंय का तुला? तुझा काका आहे तो, तुझ्या वडिलांसारखा आहे. मला काय सांगायची गरज नाहीये, मला कळतं काय करायचं ते. अरे पण अरे थांबा. बोल सुजा, तू म्हणशील ते मान्य आहे मला. घरातली सगळी कामं करावी लागतील. आत्तापासून सुरुवात करू. म्हणून उद्या त्याच्यासाठीच लागायचं होतं पैसे. थांबा, मी देतो. होय हो. ते नाही नाही, ते साठवलेले त्यातले देतो. बसा तुम्ही. भया अक्का, बरं झालं बघा. पण मग शैला येणार असेल ना इकडं? येणार की, पण त्याला येळ आहे अजून. अगं आत्ताचा दुसरा तर महिना आहे. अगं मम्मी, मला भूक लागल्या, वाढकी जेवायला. राहून दे, माझं मीच घेतो. बर बाबा, घे तुझं तूच. ह्या पोराला अजिबात भूक सहन होत नाही बघा. ते नव आप्पी आहे का ग बरी? नाही म्हणजे मगाशी दिसली मला, पण मीच लय गडबडीत होते म्हणून काय बोलले नाही बघ. काय सांगू अक्का हो, पोरीची सगळी चित्रकथाच आहे बघा. ते बी खरंय म्हणा. अर्जुनने असं नाही करायला पाहिजे होतं बघ. अक्का हो, काय चुकीचं वागलेत ते सांगा की. हा, हिला कळायला नको का? हो, किती बी झालं तरी नवरा आहे ते तिचा. अगं होय, पण अक्का, हे घ्या, 3000 आहेत. भात झालं बापू एवढं. पुढच्या महिन्याच्या भाड्यात वजा करते मी. हा, काळजी घ्या तुम्ही. आणि आधी जेवण करून घ्या, लय येळ झालाय. होय होय. चल सुष्मे. दिप्या, समजा जेवण बाहेरच घेऊन ये रे, इकडेच बसू जेवायला. आपल्याला नावं ठेवत होतीच ना. अगं आपणच आपल्या पुरीला नावं ठेवायची, कसं चालेल ग? काय कळतं का नाही तुला? बापू, तुम्ही जेवायला बसा, मी घेतो जेवणाचं. त्या अक्कांची शैला दुसऱ्यांदा पोटुशी आहे. असू दे, पण माझी लेक कलेक्टर आहे. तिच्यासारखं आहे का कोण जिल्ह्यात अख्ख्या? आणि बघ, माझ्या आपल्याला अजिबात काय बोलायचं नाही. नाही बोलत, तुम्ही बसा जेवायला. आपण बापू, अहो सुनून धक्का बघा की, त्यांच्या जावाच्या मानपणासाठी पैसे मागायला आल्या. आणि आपलं दाजी जेलमध्ये आहे, त्यांना आपण कायच करायचं नाही होय. दाजींना कोर्टासमोर नेणार आहेत. आणि बापू, तुम्हाला माहित आहे, दीदी दाजींना बाहेर काढणार नाही. पण आपण तरी काहीतरी केलं पाहिजे की. अरे पण दिप्या, त्यासाठी पैसे लागतात ना व. आपण कुठं आणणार एवढे पैसे? अगं मग पैसे आहेत की आपल्याकडे, ती दीदीचं. दिप्या, त्यातले पैसे नाहीत वापरायचे. अहो पण बापू, दाजीने तुम्हाला मरणाच्या दारातनं बाहेर काढलंय आणि त्यांना आपण असं जेलमध्ये ठेवायचं होय? तसं नाही. तुम्हाला जेवढी आप्पीची चूक वाटते ना, तेवढी तिची चूक नाही. अर्जुन कायम खोटं बोलत आले, खोटं वागत आले. आता त्याची त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. अहो पण बापू, बघ, कायद्यानं जे काय व्हायचं ते होऊन देत. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला दोघांना बी सांगतो, तुम्हाला जे वाटतंय, तुमची जी मतं आहेत, मला सांगा, आप्पीला सांगा. पण 4 भिंतीच्या बाहेर काहीच बोलू नका. आता नुसती आसगावची आप्पी नाही राहिली, सातारा जिल्ह्याची कलेक्टर आहे ती. तू फक्त नावाला सरकार आहे. सुजय सरकार जिंदाबाद. मावशे, हा फक्त आमच्यावर डरकाळ्या पडत जा. ती बोलायला लागल्या मग कसं लगेच शिपूट. आई, अगं थांब की जरा. कशालाच नागीत तेल टाकते तू? अरे बंट्या, तुला माहित नाही ती काय म्हणली? ती म्हणली 1 मिनिट, 1 मिनिट, जर का कुणी आम्हाला घराबाहेर काढलं तर मी सगळ्यांवर केस ठोकीन. आता तुला काय झालं हसायला? मला माहित होतं ते असंच काहीतरी बोलणार म्हणून. त्या अर्जा तिकडे जेलमध्ये आहे, तर हिचा मास काय उतराना अजून. अरे मी तर म्हणते, चांगला 10-12 वर्ष त्याला खडी फोडायला पाठवला पाहिजे, म्हणजे हिची अक्कल बराबर ठिकाणी येईल. हा, त्याला शिक्षा झाल्यावर हिच्या चेहऱ्यावरचा जो उडणारा रंग आहे ना, तो बघायचा आहे मला. तुमच्या दोघाला बी कळत नाही. तुम्हाला ती आप्पी कळलीच नाही. हा, जशी काय तुला लय कळली. अरे तो अर्जा निघून गेला ना की ती बघ बराबर वटणीवर येते का नाही. तसं नाही आई. मग कसं आहे? तुझ्या
त्या अर्जाला कायमचा आट टाकून आपला काहीच फायदा नाही. अर्जाला बाहेर काढायचा आणि त्या आप्पीच्या विरोधात उभा करायचा. मग बघा त्या आप्पीचा माज आणि बोलणं कसं सगळं असं गायब होतंय. ए बंटे, ती आप्पी डोक्याला ताप देते तिकडं आणि इकडे अर्जाला बाहेर काढलं तर दोघे मिळून मला घराच्या बाहेर काढतील. हा सुजा, पण ते कधी? जेव्हा अर्जा आणि आप्पी दोघं बी एकाच टीम मध्ये असतील तेव्हा होईल ना. अरे पण त्यांचं काय बी होऊ दे, ते लगेच एकत्र येतात. आपण काय पाहिलं नाही का? त्या दोघांच्या मध्ये आता टोकाचे वाद आहेत. एकमेकांचं तोंड बघायला बी तयार नाहीत ते. मग काय बाहेर आल्यावर एकमेकांच्या विरुद्ध उभं राहतील का ते? तेच तर, त्या अर्जाला बाहेर काढला ना तर आपल्याला त्याला त्या आप्पीच्या विरोधात उभा करता येईल. मग बघा दोघं एकमेकांना जगू देणार नाहीत. अरे तो अर्जा हिज आणि त्याच्या बापाचं सोडून कोणाचं ऐकत नाही आणि आपल्यावर काय विश्वास ठेवल तो? आणि त्यात तर आपणच त्याला आत टाकलंय. आपण नाही, मी आत टाकलाय त्याला. तू माझ्यावर टाक सगळं, मी वाईट व्हायला तयार आहे ना. अरे पण काम तर मीच सांगितलं होतं ना. अरे मी म्हणलं ना, मी माझ्या उरावर घेतो सगळं, तू नको लोड घेऊ. मला त्यांचा संसार मोडायचा आहे. त्या अर्जानं माझं लग्न तोडलं ना, मी त्याचं तोडणार. त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे मी. त्या अर्जाला रोज डोळ्यासमोर बघून ते आप्पे रोज मरल, रोज. प्रत्येक सेकंद कठीणच होत चाललाय ना, म्हणून म्हणलं. पण मला माहिती आप्पे, तू या सगळ्याला तोंड देशील, मला खात्री आहे. हे बघ, मी ना तुला इथं आधार द्यायला नाही आली आहे, कारण आधार हा कमकुवत माणसांना लागतो. आणि तू किती तत्वनिष्ठ असलीस, हट्टी असलीस, तरी कमकुवत नाहीये हे मला माहिती आहे. म्हणूनच मला सगळं माहीत असताना मी तुला काहीच सांगायला आले नाही. म्हणजे एक मिनिट, म्हणजे हे अर्जुनचं जे काही चाललं होतं ते तुला आधीपासून माहिती होतं का ग पिवताई? कधीपासून? माझ्या डोक्यात मी जात नाही. मी सारखा हाच विचार करत असतो की आप्पीला जर कळलं की मी लोकांकडून पैसे घेतो, लाच घेतो, तर ती काय करेल ना ह्याचा विचार करत राहतो मी सारखा. मला सुधरत नाही काय चिंचुके. अरे झोपेतून दचकून जागा होतोय मी. दिवसेंदिवस असं वाटतं की मी आहे ना गाळात रुतत चाललोय. खोलवर चाललोय, हाताला काय लागना. भाऊजी, ऐकलंय मी सगळं. मी आप्पीला फसवलंय. अच्छा. अगं पिवताई, तू वारंवार सांगायचा प्रयत्न केलास की मला आडून आडून सुचवत राहिलीस तू. मी अगं तू बाहेर सांगितलंस की आपण ती सांडगी घालत होतोस, ते बाहेर सांगितलंस. एकदा ते पेपर मधली बातमी सांगायची होती तेव्हा सांगितलंस तू. तुझं कसं आहे माहितीये का, एखाद्या गोष्टीत घुसलीस ना की तुला दुसरं काही सुचतच नाही. आधी अभ्यास होता आणि आता अर्जुन भाऊजी. मग आता अर्जुन आहे तर वाईट काय त्यात? त्या दिवशी पण मी तुला हेच म्हणत होते की एवढा आंधळा विश्वास नाही ठेवायचा कोणावर. पिवताई, अगं अर्जुन आहे तो माझा नवरा. मी तेव्हा नाही ऐकलं, आता कळतंय. म्हणून माझ्यासोबत हे सगळं होतंय. नाही ऐकलं कोणाचं. अप्पी ह्या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये. हे बघ, मी तुला यासाठी नाही सांगायला आले कारण मला असं वाटत होतं की अर्जुन भाऊजींनी स्वतः येऊन तुझ्याशी बोलावं, पण त्यांनी शेवटपर्यंत माझं ऐकलं नाही. आणि त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने तुझ्या समोर आल्या ना, ते फार विचित्र होतं. कदाचित भाऊजींनी तुला येऊन सांगितलं असतं तर तुमच्या दोघात काहीतरी बोलणं झालं असतं. कारण हा प्रश्न तुमच्या दोघांमधला होता, हा तुमच्या दोघात सुटायला हवा होता. पण पिवताई, आता हा प्रश्न फक्त दोघांचा नाही उरलाय ग. हो कदम, आत्ता आलाय तुम्ही. 15 दिवस झाले मी वाट बघतोय तुमची राव. मला लय भारी वाटलं, बरं झालं तुम्ही आला. काय नाश्ता आणलाय का? लय भूक लागली होती, बरं झालं तुम्ही आणला नाश्ता. चला गरम गरम खाऊन घेऊ दोघं जण, चला पटकन. अहो काय शोधताय तुम्ही? कदम, नाश्ता करून घेऊ आपण. कदम
ऐका ना, कुठं शेतात 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 तर जात नाही ना तुम्ही? कुठं सातारला निघालाय का तुम्ही? कदम, अहो कुठं बाहेर जाणार होता का? इकडे म्हणजे कुठं बाहेर जाणार होता का? अहो कदम, मी बोलतोय तुमच्याशी काहीतरी. ते इन्स्पेक्टर कुठं आहेत ना? अरे एक वस्तू पाहिजे होती मला त्यांच्याकडे. अहो कदम, माझ्याशी बोला ना, मी बोलतोय ना तुमच्याशी. कदम तुम्ही असं नका करू ना, मला तुम्ही सांगा काय करू मी काय करू? तुम्ही सांगाल ते करतो मी. असं नका वागू कदम तुम्ही. असं नका बोलू राव कदम. अरे मला माहिती. अरे तू तुझा गुन्हा मान्य करशील, त्याची शिक्षा भोगशील बघ, आणि मग घरी येशील. तू आप्पीची माफी मागशील. अरे तिच्या पाया पडशील र. अरे मग आपले चांगले दिस येतील बघ. तू, मी, आप्पी आपण लय आनंदात राहू. माझा मला अर्ज देशील? माझा अर्ज मला देशील? हा, यो आहे बघ माझा अर्जुन. अर्जुन, वर्षा, विनायक कदम, सब इन्स्पेक्टर. यो आहे माझा अर्ज. तू नाहीस माझा अर्ज, तू कैदी आहेस, गुन्हेगार आहेस तू. अर्जुन, बाळा तुला बाबांची आठवण येते का रे? पण तुझे बाबा असे नाही येत. अरे ते माणूस म्हणून लय भारी आहेत. त्यांचं चुकलंय, पण त्यांची चूक त्यांना लवकरच कळली ही माहिती आहे की मला. त्यांच्याकडनं चूक झालीये, पण त्या चुकीची जाणीव त्यांना नक्की होईल माहिती आहे की मला. आणि आपलं ठरलंय ना, आपल्याला त्यांना सांगायचंय सगळं. सांगूया आपण लवकर. आणि तुझ्या आईने तर प्रॉमिस केलं होतं
तुझ्याबद्दल सगळ्यात आधी ती तुझ्या बाबांना सांगेल. आज आपल्याला डॉक्टरांकडे पण जायचंय. सगळं चांगलं होईल. तू नको काळजी करू. त्यांच्या टोकाचं भांडण झाल्याशिवाय अर्जाला जेलच्या बाहेर काढायचं नाही. चालतंय की, हे बेस्ट आहे. व्हॉट अ हॉरिफिक स्माइल. म्हणजे मला म्हणायचं होतं की तुमच्या हसण्यात दहशत आहे. सावंत ना? येस सर. सरकार. यस सरकार म्हणायचं. ओके सर. सरकार. इंग्लिश काय झाडतं रे? ते काय आहे की माय होल एज्युकेशन वॉज डन थ्रू कॉन्व्हेंट. सो व्हेन आय स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन इंग्लिश क्रिप्स इन. ते काय माझं शिक्षण इंग्रजी माध्यमातनं झालंय, तर संभाषणाची सुरुवात आपोआप इंग्रजीतनं होते. ए तुझी इंग्लिश ठेव बाजूला आणि मी सांगतो तसं कर. अर्जुन लय बेकार आजारी पडलाय असं कळलं पाहिजे कोर्टात. त्यामुळे त्याला आणता येणार नाही, म्हणून त्याची पेशी पुढे टाकल्याची. कळलं का? आणि तुझं काय असेल ते पोच करतो मी. ओके. आणि ऐक, कॉन्व्हेंट याच्यातलं बाहेर कोणाला काही कळलं नाही पाहिजे. कळलं का? नो नो, नॉट ॲट ऑल. निघ. डेंजर आहे रे हो. जाऊ दे ना, त्याला कुठं जावया बनवून घ्यायचंय. बरं ऐक, हे झालं अर्जाचं. तू कलेक्टर ऑफिसला जाणार होता ना? जाणार आहे की, आणि एकटा नाही जाणार, अख्खा लवाजवा घेऊन जाणार आहे. तुम्ही गुन्हा केला होता आणि त्यांनी विश्वासघात केलाय. तुमचं प्रेम आहे ना त्यांच्यावर? त्याच प्रेमाचा गैरफायदा घेतलाय त्यांनी. मॅडम, ह्याच्याहून काहीच वांगाळा असत नाही बघा. अर्जुन साहेब माणूस म्हणून लय चांगला आहेत बघा. अक्षय तुमच्यासारखं सगळ्या गोष्टीत वाहून घेतात. मॅडम, लहान तोंडी मोठा घास घेते. बरं एकदा विचार करून बघा. विचार? अहो ताई, विचार जरी केला ना तरी विचित्र वाटतंय सगळं. खोटं वाटायला लागले हो मला. माझ्या हातनं एवढी मोठी घोडचूक होऊच कशी शकते ना तेच कळत नाही. मॅडम, बाकी काय बी असू द्या, पर एक सांगते, तुम्ही असं स्वतःला कुसू नका. ह्यात तुमची काय बी चुकी नाही. माझी चूक नाही, समोरच्याचा हेतू चुकीचा नाही, मग चुकी कोणाची आहे? परिस्थितीची. त्याचंही हेच म्हणणं आहे. आपली चूक परिस्थितीवर ढकलून देणं लई सोपं आहे ताई. जाऊ द्या ना, नकोच हा विषय. अगं मी आहे, आई अप्पा आहेत, सगळे आहेत की. कशाला घाबरतीयस? काही काळजी करू नकोस. होय, तुम्ही आहात म्हणून मला कसलंच टेन्शन नाही, नाहीतर माझं काहीच खरं नव्हतं. काळजी करू नकोस, आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील. अर्जुन, तू का केलंस रे असं? आत्ता ही तर पाहिजे होतंस तू मला. कायद्यानुसार जी शिक्षा लिहिलेली असेल ना ती शिक्षा त्यांना व्हावी आणि भविष्यात भ्रष्टाचार करायला कुणी धजवला नाही पाहिजे. एवढी शिक्षा तर त्यांना व्हायलाच पाहिजे. बस.
बबडे बबडे अहो डॉक्टर कुठे आहे माझी बबडी? कोण तुम्ही? अहो मी मंगेश कदम. अहो माझ्या बायकोची आज डिलिव्हरी नाही का? अहो विसरला का काय डॉक्टर? अहो चुकीच्या केबिन मध्ये आलाय तुम्ही. तुम्हाला ऑपरेशन थिएटरला जायचंय. बरं ठीक आहे, येतो मी. नर्स, जा नर्सला विचारा बाहेर. आमच्या नर्स कडून काहीतरी गडबड झाली आहे वाटतं. तुम्ही बसा ना. हा नाही, मी निघते आता. बरं, पहिल्यांदा तुम्ही ज्या सगळ्या टेस्ट केल्या होत्या त्याचे ब्लड रिपोर्टच्या फाईल मध्ये नाही आहेत. म्हणजे ते रिपोर्ट्स मिसिंग आहेत, तेवढ्या बघून घ्या. मी घरी बघते एकदा. नक्की बघा आपण. हो, या तुम्ही. मॅडम, तुमच्या नवऱ्याला शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही त्यांना सोडवणार का? तुमच्या पदाचं वजन वापरून मी त्यांना सोडवणार असं ऐकलंय. हे खरं आहे का? त्यांनी जो गुन्हा केलाय त्या गुन्ह्याची कायद्याने जी शिक्षा लिहिलेली असेल ती शिक्षा त्यांना व्हावी आणि भविष्यात भ्रष्टाचार करायला कुणी धजवला नाही पाहिजे. अपर्णा मॅडम, थांबा. आता माझ्या लक्षात येत आहे की तुमचा चेहरा एवढा नाराज आणि उतरलेला काय येते. सॉरी डॉक्टर. मी नाही अपर्णा मॅडम, आता तुम्हाला कुठलं स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नाहीये. हा व्हायरल झालेला व्हिडिओ बघून कोणाला काहीही वाटू दे, पण मला सध्याची तुमची सगळी परिस्थिती लक्षात येते. या व्हिडिओमध्ये काय सत्य आहे काय चुकीचं आहे मला नाही पडायचं त्याच्यामध्ये, पण मला एक डॉक्टर आणि मुळातच एक स्त्री म्हणून तुम्हाला सपोर्ट करायचा. रडू नका, शांत व्हा. तुमच्या बाळासाठी नका रडू. तुम्हाला आता आनंदी राहायचंय तुमच्या बाळासाठी. मी समजू शकते, इतकं मोठं संकट असलं तरी पोटात जेव्हा बाळ येतं ना तेव्हा एका बाईची आई जशी होते ना ती अशीच. बरं, आम्ही आमच्या कलेक्टर मॅडमला कधी रडताना बघितलं नाही बरं का. मी अजून माझ्या नवऱ्यालाही सांगितलं नाही हे सगळं, कारण आलंय लक्षात. पण हे बघा, आता हा सर्वस्वी तुमचा निर्णय. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बोललात, पोटात बाळ असताना हे असं सगळं बोलणं खरंच खूप धाडस लागतं. तुमच्या इतकी खंबीर स्त्री मी आतापर्यंत पाहिली नाही. खरंच मला खूप अभिमान वाटतो तुमचा. नोकरी सांभाळून, स्वतःचा पदाचा विचार करून, घरच्यांना सांभाळून, घरच्यांचं पाहणे खरंच खूप कठीण असतं. हे मी समजूच शकते. म्हणून आता मला तुमची मैत्रीण समजा आणि मनातलं सगळं काही माझ्याशी बोला. अशा कुडत राहू नका. आता तुम्हाला तुमच्या बाळासाठी हे सगळं करावंच लागणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बोललात तसंच धाडस तुम्हाला आता कायम बाळगावं लागणार आहे आणि एक विश्वास ठेवावा लागणार आहे की जेव्हा हे बाळ जगात येईल तेव्हा सगळं काही छान झालं असेल. ताई, वाईस तिखट झाली हो भाजी. अगं, मी अगदी थोडंच टाकलं होतं तिखट, नावालाच. अहो नाही, तुम्ही खाऊन बघा की खरंच तिखट झाल्या. अगं अपर्णा, तू म्हणली म्हणून तुझ्यासाठी कमी तिखटाची वेगळी भाजी केली मी, आणि ही सगळ्यांसाठी नेहमीची भाजी. हा बघा, या महाराणी त्यांच्या माला तिकडं बसणार आणि तिकडून फक्त ऑर्डरी सोडणार. हे वेगळं करा, ते वेगळं करा, याव करा, ट्याव करा. हा, आणि केलं ते केलं, वर ह्यांचं जोड बी खावा. मावशी तसं नाही, मला खरंच त्रास होतोय म्हणून म्हणते हो. त्रास होतोय म्हणत त्रास. तिकडे अर्जाला जेला टाकताना बरं तुला त्रास झाला नाही ग. ताई, मी नाही खाते. बघू तिखट आहे ग. हो मामांजी, खरंच मी थोडंसंच टाकलं होतं तिखट. मग दुसरं कोणीतरी मुद्दाम वरून टाकलं असेल. ऐक ना रुपाली, जरा माझं एक काम करते का तू? करते की. अगं तिकडं ना मी माग पडवी चिवडा खात बसले होते, तो डबा तसाच उघडा राहिलाय. आणायला गेले असते पण माझं गुडघं लय दुखत्यात ग. तू घेऊन येते का तेवढं? हा आणते की, भाजी करते आणि जाते. अगं नाही लगेच जा, नाही तर तिकडं मुंग्या होत्या, नाही तर सांडवल कोणतरी. तू जा ना, मी बघते ना इथं. हा
बर ठीक आहे. हा गॅस बारीक केलाय. हा जा. कमी तेल खायचंय काय? तिखट खायचं नाही काय? नावाची आहे म्हणे, दिसते अडाणी, पण भल्या भल्यांना पाजील पाणी. दुसरं कोण टाकणार हे तवा? ते चुकून त्या रुपालीच्या हातनं चिमूटभर जास्त पडला असेल. लगे हिला एवढा कांगावा करायला काय आलं? बरं जाऊ द्या, माझं चुकलं. ताई मी नंतर जेवते. अगं आपे, अगं आपले ऐकते रे असं. राहू द्या, काय नका गोळ लावू तिला. बाबा तुम्ही खाऊन घ्या, मी नंतर ताट घेऊन जाते. अगं आपण त्या माणसाशी लढतो जो माणूस खोटा असतो, ज्याच्या मनात खोट असते. आपल्याला ज्या माणसाचं पटत नाही त्या माणसाशी लढतो ना आपण. पण अर्जुनच्या मनात खोट नाहीये ग, त्याचा मार्ग चुकलाय. बरोबर बोललीस. तू म्हणालीस की नाही तुला असं वाटतंय का तू कठोर वागतीयस, त्रास देतीयस? तर असं अजिबात नाहीये. तू लई भारी वागतेस बघ. आपे मला माहितीये तुझं अर्जुन भाऊजींवर किती प्रेम आहे ते, आणि तरी पण ते चुकले असताना चूक म्हणायला तू कचरली नाहीस. खरंच का ग पिवताई? तुला उगीच म्हणेन का मी? आपे तू ना खूप मोठं काम करतेस. आज तुझ्याकडे बघून खूप बायकांना बळ येणार आहे. आपला नवरा चुकतोय ना तर त्याला चुकतो हे ठामपणे सांगायचं. आपे हे बघ, अख्ख्या घराच्या चुकांचं ओझं ना निमूटपणे खांद्यावर वाहण्यात आपल्या कित्येक पिढ्या गेल्यात. पिवताई पण मला नाही कळते. मी आपे हे बघ, तू फार विचार करू नकोस. हा आता या गोष्टींना विरोध होणार आहे. अशी कुठे बायको असते का असं सगळेच म्हणतील, घरचे म्हणतील, दारचे म्हणतील. पण तू मागे हटू नकोस, कारण तुला माहितीये मला तुझ्या ह्याच गोष्टीचं कायम कौतुक आहे की तू कधीच मागे हटत नाहीस. पिवताई तुझ्याकडनं शिकत आले ना ग. पण आपे माझ्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा मला घरात गप्प बसावं लागलंच ना. अगं तू असं का म्हणतेस? आता म्हणून ना म्हणून काय फरक पडतो आपे? मला जॉब सोडावा लागलाच ना, घरातच बसावं लागलं. पिवताई अगं तुला एवढंच वाटतंय तर मग तू परत. अगं नाही अप्पे, काहीच उपयोग होणार नाहीये. परत तेच तेच रामायण, त्यापेक्षा नकोच. आरू खुश आहे ना, त्यातच आलं बघ सगळं. पिवताई अगं असं कसं म्हणतेस तू? अगं खरंच अप्पे, सुजेमध्ये आणि माझ्यामध्ये आता काहीच नातं राहिलं नाहीये बघ, आणि ते कधीच नसणार आहे मला माहितीये. त्यामुळे आता आरूकडे बघून दिवस काढायचे. त्याला त्याचं हक्काचं घर मिळाले, हक्काची माणसं मिळाली आहेत. तू खुश आहे ना, मग झालं. त्यालाच मोठं करायचं, खूप शिकवायचं. पिवताई अगं आरूसाठी अख्खं आयुष्यपणा लावतेस तू. माहितीये मला. तू आई होशील ना तेव्हा कळेल तुला. पण एक आहे आपले, काहीही झालं ना तरी मी आरूला कधीच सुजेसारखा नाही होऊ देणार. बर तू खाऊन घे सगळं आणि शांत झोप. हा लई विचार नको करत बसू. हा मी जाते, बाहेरचं आवरते. नाही नको राहू दे, मला अजून डबा भरायचा आहे भाऊजींचा. भाऊजींचा? अर्जुन भाऊजींचा. तू एकदाही डबा नेला नसलास ना तरी रोज भाऊजींना घरूनच डबा जातो. अगं आता सगळ्यात जास्त गरज भाऊजींना कोणाची असेल ना ती तुझी आहे, आणि अशा वेळी तर आपण आपल्या माणसाच्या मागे उभं राहायचं असतं ना. उभं राहायला पाहिजे म्हणजे? ताई हो तू चुकलाय, मग त्याला शिक्षाही झालीच पाहिजे ना. शिक्षा झाली पाहिजे? अगं हे बोलताना तुझी जीभ अडखळत नाही का ग? हा अगं आयुष्यभराचा जोडीदार आहे तुझ्या तो. एकदा का आपलं लग्न झालं ना की आयुष्यभरासाठी आपण त्या माणसाशी बांधलं जातो. मग काही झालं ना तरी कायम त्या माणसाच्या बरोबर चालायचं असतं. चुकीचा असला तरी
ताई असं कसं म्हणताय हो? अहो चूक ते चूक ना. अगं पण ते शांतपणे सांगता येतं की, आपल्या आपल्यात बोलता येतं, समजावून सांगता येतं ना. म्हणजे अर्जुनने एवढा मोठा गुन्हा केलाय आणि तुमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मी त्याला घरातल्या घरात शांततेत समजून सांगायला पाहिजे होतं, हो ना? का नाही? अगं अशाने 4 चौघात घराची, तुमच्या दोघांची इज्जत चव्हाट्यावर आलीच ना. आणि बायको म्हणून तर काय ताई? ताई तुम्ही पूर्ण बोला ना. काय बोलू अपर्णा पूर्ण? अगं तुला मी आधी पण सांगितलं होतं, आज परत तेच सांगते. बायको म्हणून तुझं जास्त चुकतंय. ताई मी चुकतीये का हो? ताई तुम्ही असं कसं म्हणताय मी चुकतीये? अहो तो चुकलाय, तो खोटं बोललाय, त्यांनी लाच घेतलीये ताई. आणि तो फक्त माझी एकटीशी नाही, अख्ख्या घराशी खोटं बोललाय. तुम्हाला कळत नाहीये का? अगं तेच तर कळत नाहीये अपर्णा तुला. भाऊजी बाकीच्यांशी काय बोलले ते महत्वाचं नाहीये, तुमच्या दोघांच्यात काय बोलणं झालं ते महत्वाचं आहे. बाकी सगळे वेगळे आणि तुम्ही दोघं वेगळं. ग पती परमेश्वर असतो अपर्णा. मग ताई मला नाही आवडणार पती परमेश्वर म्हणायला, कारण परमेश्वर कधीच चुकत नाही. माणूस चुकतो आणि तो सुधारतोय, पण त्यासाठी तुझी साथ पाहिजे ना. अगं हीच तर खरी प्रेमाची परीक्षा असते ना, आणि त्या परीक्षेत तू खोटी ठरतेस अपर्णा. अहो असं का बोलताय तुम्ही? असं नाहीये ताई. मग कसं आहे अपर्णा? अगं असं असतं तर एकदा तरी डबा घेऊन गेली असतीस ना. का त्यांना सोडवून आणायचा प्रयत्न करत नाहीस? का त्यांना माफ करत नाहीस तू? का समजून घेत नाहीस भाऊजींना? ताई कारण त्या दिवसापासून ना माझं अख्खं आयुष्य बदललंय, फक्त अर्जुनमुळे. त्याचा तुला राग आहे? राग असणारच ताई, राग कसा नसेल? अहो तो खोटं वागलाय माझ्याशी. चुकी सोडा ते, आणि आपण दुसऱ्या कोणाकडनं तरी करून घेऊ. चला आज तुम्ही. झालं. कुठं चांगलं चाललं होतं तर लगी घातलाय निखोडा. अहो मावशी बरोबर आहे तिचं. बघा बरं किती ऊन लागतंय. मामंजींना त्रास होईल एवढ्या उन्हात काम केलं तर. उन्हातानाचा त्रास होत नाही मला. या शरीरानं आयुष्यभर शेतात काम केलंय, बसून राहिलं ना की त्रास होतो, म्हणून हे काम करतोय मी. हा, काकाला मी जसं बघत आलोय ना तसं शेतातच काम करतोय तो. अहो बाबा पण मी काय आप्पे, आधीच डोकं नाही ठिकाण्यावर, मन रमवायचं ना म्हणून काम करतोय मी. हा बघ बघ आप्पे, काय येळ आणली तू त्यांच्यावर. अगं आधी शेत होतं, ते बिचारे शेतात काम करायचं, पण आता अंगणात राबायची येळ आली त्यांच्यावर. ओ मावशी, आप्पीने नाही अर्जाने वेळ आणली. आप्पे तू जा. अगं तुला ऑफिसला जायचं असेल तू कर नाश्ता, मी करतो नंतर. बाबा नाश्ता मला कुठं जायचंय का तवा? एवढं संपवतून करतो मी. हा जा जातो. नवऱ्याला तुरुंगात टाकून आणि सासऱ्याला असं राबताना बघून तुझ्या जीवाला लय गार वाटत असेल आहे ना ग? अहो ताई अर्जुनला काय म्हणला? नाही काय नाही, खाते की मी. अहो आताच खावा की, मी मेस मध्ये लय शायनिंग मारून आली, मॅडमला घेऊन चालली म्हणून. बरं बरं खाते. छान झालीये, खरंच मस्त झालीये. मग अजून खावा की. अहो नाही, मी जेवताना खाईन की. मला असे तोंडी लावायला काही ना काही पाहिजेच असतं ना सोबत. आता मी घेऊन आले म्हणून, नाहीतर काय केलं असतं तुम्ही? नाही ताई असं काही नाही. असं नाही तसं काय नाही, जे काय आहे ते हक्काने मागायचं आणि बिनधास्त सांगायचं. हो सांगते नक्की. बरं चला येऊ का आता मी? या. ऐक ना, आता डबा मोकळा देता नाही ना, त्यात आळू वड्या टाकून दे. लास्ट टाइम कशी मोदक दिलते तसे मला लय आवडतात राव.
छकुले कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मी चांगली आहे. आप्पी दीदी, तुझ्या बोलण्यात ना ते खोटे पे फसत असते, मी नाही फसणार. म्हणजे या खरं पेल माहितीये, तू आणि दाजी एकत्र नसल्यावर तुला बरं वाटत नाही ते. अगं हा छकुले, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. चॉकलेट. अगं उघडून तर बघ. आळूच्या वड्या माझ्यासाठी. तू नाही खाणार? नाही मला नको, तू खा. आप्पी दीदी, दाजींना पण आळू वड्या लय आवडतात ना? मला माहित होतं, बघा खरं कोण पे येते. छकुले, हा सगळा डबा तू संपव हा. आणि मग मला डबा परत आणून दे. काय? हा खाते. शिर्के साहेब, आप्पी दीदीवर नीट लक्ष ठेवायचं. चल छकुली, येते मम्मी. चला. काय वाटत असेल? म्हणजे मी जर आई होणार असते तर मी पळत पळत गेले असते आणि त्यांना सांगितलं असतं तुम्ही बाबा होणार आहे. किती आनंद झाला असता त्यांना कळलंच नसतं काय करावं. मिठी मारावी का? नाही, मिठी कुठलं, ते नाही मिठी मारणार, उचलून घेतलं असतं, सगळीकडे गोल गोल फिरवलं असतं, घरभर सगळा दंगा केला असता, सगळ्यांना सांगत सुटले असते मी बाप होणार आहे, मी बाप होणार आहे, मी बाप होणार आहे. मी आई होणार आहे. आई. पण हे सगळं झालं असतं तर बरं, ते सगळं सोडा अपर्णा. अगं सरकार आणि बाबा दोघही आहेत. असं चिखलात उभं राहून अख्खं घर तयार केलंय त्यांनी. मग त्यांच्या चिखलाने भरलेल्या पायांचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? लय तोंडवर करून बोलू नकोस हा. तिकडे स्वतःच्या नवऱ्याला तुरुंगात टाकला आणि लागली बोलायला. मी तुम्हाला परत शेवटचं सांगते, अर्जुनला आणि बाबांना बोलायचं काम नाही. बाबा तुम्ही या बसा बरं. नको, असू दे, उगाच घाण होईल, मी इथेच बसतो. अहो बाबा, असं काय करताय तुम्ही? घाण झालं तर तुमच्या 3 सुना आहेत की साफ करायला. अगं राहू दे. तुमच्या या अशा वागण्या बोलण्यामुळे ना या असल्या लोकांचं फावतंय बाबा. अशा लोकांचं म्हणजे कशा लोकांचं ग? तुमच्यासारख्या आईत बसून खाणाऱ्या. ए आप्पे, आता जर लय बोललीस ना तर बघ. ए सुजा, सांग जरा तिला. अप्पे, जरा विचार करून बोल बर का. भाऊजी, अहो मला कळतच नाही तुम्ही का शांत बसलात. अहो माझ्या आधी बाबा तुमचे काका आहेत, तुम्ही बोललं पाहिजे. बाबा अहो असं काय करताय? वर बसायचं की. अगं कशा पाहिजे हा? पुन्हा मग ती खुर्ची घाण होईल, तुम्हाला तिघींना स्वच्छ करायला लागेल ना. त्यापेक्षा हाय ते, त्याला काय होते. अजून किती विचार करणार आहेत बाबा सगळ्यांचा? अगं ज्याचा सगळ्यात जास्त विचार केला ना त्या अर्जानच असं केलं म्हणल्यावर दुसऱ्याला काय बोलणार आपण. नाश्ता करा. मामनजी, अर्जुन भाऊजींचा कशाला एवढा विचार करताय? विना काका, अरे अर्जुन चुकलाय पण आपलाच आहे ना तो. हा, आणि तो चुकला म्हणून समजा का सगळं? आणि भाऊजी येतीलच की परत चांगल्या मार्गावर. अरे दादा, आपला अर्जुन योग्य मार्गावर येईपर्यंत आपण सगळेजण वाट बघूयात की त्याची. हो बाबा, आणि मलाही विश्वास आहे. अहो तुमचे संस्कार आहेत ते असेच वाया जाणार आहेत वय. चला, विना काका बरोबर आपण आता इथेच नाश्ता करूया. तुम्ही सगळे नाश्ता करा,
बाबांचे पाय केवढे भरलेत मी धुवून देते हा. आणि आज मी स्वतः अर्जुन आहे इथंच आहे. बाथरूमला गेलो होतो जरा आणि हातात बेड्या पण घातल्यात. हवालदार पण होते सोबत. नियम नाही तोडले. काय करते इकडं? बघ खिचडीसाठी डबा आणले तुला आवडतं ना ते सगळं आणले. हे मी स्वतः केलं. हे बघ तुझ्या आवडीचं सगळंच आणलं. हा त्या दिवशी आळूवाड्या पाठवले होतेस तशा. तशा म्हणजे तसं म्हणजे चकुलीला खोटं बोलायला लावलंस ना तू. पहिल्या घासाला ओळखलं मी. तुझ्या आजच्या नाहीत वाड्या ती. मग मी नव्हत्याच बनवल्या त्या वड्या. सांगायला तर लावलंस ना. मी काय सांग. एक मिनिट थांब. मी तिला डबा दिला ना तर तिला असं वाटलं असेल की त्या मी केल्यात. अपर्णा आता माझा पण विश्वास नाही तुझ्यावर. अर्जुन ऐक की मी इथे हे बोलायला नाही आलीये. आता आपण यावर नको बोलायला. हे बघ की मी तुझ्या आवडीचं सगळंच आणलं. एकदा खाऊन घे ना. ते खायचं प्यायचं राहू दे. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. कदम घरासमोर काम का करतात? अर्जुन अरे बाबा शेतावर जात नाही येत ना सध्या. आणि त्या बिचाऱ्याने घरात बिचारे अर्जुन अरे बिचारे म्हणजे तुलाही माहितीये त्यांना असं घरात बसवलं नाही जात म्हणून ते काहीतरी काम काढतात करायला. का तू सांगितलं त्यांना शेतावर जाऊ नका म्हणून? अर्जुन मी आधी तुला सांगितलंय. मी त्यांना काही सांगत नाही. ते जे काही करतात ते त्यांच्या मनाने करतायत. माझा बाप तोडायला निघालीस तू आपे माझ्यापासून. गेल्या 15 दिवसात कदम फक्त एकदा भेटून गेलेत मला. पण काय म्हणले माहिती? हारजे तुला तर काय माफ करणार नाही मी. पण तू असा गेलास सोन्यासारखी पोरगी पदरात टाकून गेला. हे बरं होतीस माझ्या मागं त्यांच्या मनात. अर्जुन तू काहीतरी बोलतोय. तुला कळतंय का? हे कोण सांगतंय तुला? हे महत्वाचं नाहीये. ओरडू नकोस. माझा बाप परत त्या घरचा नोकर झालाय. जे होऊ नये म्हणून मी मगजमारी करत होतो एवढी वर्ष. हे बघ अर्जुन मी तुला परत तेच सांगतेय. बाबा त्यांच्या मनाला बरं वाटेल म्हणून ते सगळं करतायत आणि त्यांना बरं वाटतंय म्हणून मी त्यांना काही सांग. आपे या सगळ्यावर ना माझा विश्वासच नाही. फळ आहे ग बाप माझा. जरा गोड बोललं ना बोलून जातो. सरकारांनी काय केलं आयुष्यभर? हेच तर केलं. गोड बोलले, गंडवलं आणि वापर करून घेतला माझ्या बापाचा. आता मी बी आता तेच करते असं वाटतंय तुला? हो वाटतंय. मला कळते आपे तुझा इगो आड झालाय. एवढी कलेक्टर मॅडम मोठी आणि तुझा नवरा हा असा सापडलाय. इगो तर आठ होणारच ना. अर्जुन अरे मला पहिल्या दिवसापासून मला काहीतरी सांगायचं तुला. आणि पहिल्या दिवसापासून मला तुला हेच सांगायचं आपे की तुझ्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द विष आहे माझ्यासाठी. आणि तेच विष तू कालवतेस माझ्या आणि कदमांच्या नात्यात. पण आता तुम्ही सगळ्यांसमोर मला काही बोललात ना तर कायद्याच्या मार्गाने काय करायचं हे मला चांगलंच माहितीये. हा लय बोलली. आप्पे मम्मी काय ग एवढे सकाळी सकाळी इकडे कस काय? काय मावशी बऱ्या आहात ना? अगं आज सकाळी मी महाकुबाईला गेले होते. बर तिची पूजा मांडली तुझ्यासाठी ना अर्जुनरावांसाठी. तुमच्या आयुष्याला ही जी काय ग्रहण लागलंय ना ती लवकरात लवकर सुटावं म्हणून. तुम्ही पूजा करून काय उपयोग येतावा? घे प्रसाद घे. आणि हे बघ तू बी जाऊन या एकदा. हो मी ऑफिसला जाता जाईन. आणि बघ आज एक दिवस उपवास कर बाळा. बघ सगळं व्यवस्थित होईल तुझं. अगं मम्मी उपवास करून काय होणार आहे? अगं होईल बदलल सगळं. माझा विश्वास आहे माकुबाईवर. आणि बघ जेवढं सांगितलं ना तेवढं कर. उगाच फाटे फोडत बसू नको. सांगितलेलं केलं असतं तर कवाच काय झालं असतं. काय म्हणलं मावशी? काय नाही. बरं मम्मी ये चहा नाश्ता घेऊन जा. अगं नाही आप्पे हे उठले असते. अगं बापूंना माहिती नाही का तू इकडे आले असते? नाही तसं रात्री सांगितलं होतं मी तेच नाही. मग ये नाश्ता करून जा. रुपाली ताई पण उठली असती.
त्याने चहा बनवून ठेवला असेल बरोबर. तुला बी घाई असेल ना गाव जायचं असेल. अगं होत राहील की, बस मी नाश्ता आणते. आप्पे हो आणते की, तुम्हालाही आणते नाश्ता, बसा. मावशी प्रसाद घ्या. नको राहू द्या. अहो घ्या घ्या. अहो तुम्हाला मला मग सगळ्यांना वाटतं यांचं चांगलं व्हावं, पण ही आप्पी ऐकते का तरी? अहो मावशी असं का म्हणताय? अहो मग सांगते तिला, सांगून सांगून माझ्या तोंडाचं फार भुसकाट पडलंय, पण तिच्या डोक्यात काही घुसत नाही. आता लग्नातूनच पळून गेलेली पोरगी म्हणा ती, तवाच विचार करायला पाहिजे होता सरकारांनी बी आणि रुक्मिणीनं बी. रुक्मिणी त्यांची तब्येत बरी आहे ना? चांगलीच आहे म्हणायचं. ती गेली तिच्या भावाकडे आराम करायला, माझ्या जीवावर अख्खं घरदार टाकून. बरं झालं बया, हे आप्पीचे असले कारनामे बघितले असते ना तिनं, तर तिनं हांतरुळच पकडलं असतं. आप्पी एवढी शिकलेली आहे, कलेक्टर आहे, मग वागती कधी कधी स्वतःच्या मनाला पटलती. तर शिकून असली थेर करायला कोणी लावली होती तवा तिला? आता माकोबाईची पूजा केली ना, मग होईल समज नीट. फक्त आप्पीने उपास करायला पाहिजे बघा. फक्त म्हणून आका घरदार पेटवलती, मग बसा बोंबलत. मावशी. हा हॅलो आप्पी चाय. काय ग मावशी? गंमत बघ, अशी वाट लावते का नाही त्या आप्पीची. सकाळी मला धमकत होती, मी याव करील, मी त्याव करील. बघ आता. पाणी. हो. काय ग आप्पे, एवढी भूक लागली का तुला? एकटी जेवायला बसली ते? तिला कोणाचं काय पडलंय तवा? अरे नाही सुजा, पण हिला लाज नाही अजिबात. ही हिच्या आईशी खोटं बोलली. काय म्हणली होती आईला? उपास धरीन म्हणली होती ना, आणि आता काय खादडत बसली मग. हो मावशी मी म्हणले होते, पण अगं किती उरफाट्या काळजाची असशील ग तू. अगं रुपाले तुला सांगते, हिची आई तिकडं सकाळ सकाळ गेली होती पूजा करायला ह्यांच्यासाठी, यांचा संसार नीट चालावा म्हणून, आणि हिला फक्त तिने उपास कर म्हणलं होतं, आणि ही काय करती? ही तर गिळत बसली. वहिनी फार सगळं सोडलं म्हणा की तुम्ही. आप्पे तू खरंच उपवास करणार होतीस? हो, तिला कुठं काय पडलंय त्या कुणाचं, गेली सगळी उडत. आप्पे उपास करणार होतीस ना तू? घ्या, तिची आई बी आली. अगं तू उपास करणार होतीस ना? या या या, तुमच्या डोळ्याने बघा तुमच्या लिकीनं काय दिवं लावल्यात ते. आम्ही बोलायला लागलो की आमचं खोबड दिसतो सगळ्यांना. तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही बोलले ना सकाळी हिला उपासाचं, तेव्हाच मी ओळखलं होतं ही काय उपास तापास करणार नाही, कारण हिला हिचा संसार नीट करायचाच नाही, आणि त्या अर्जाला बी तिकडे जेलात सडवायचा हिला. मावशी अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलतायत ते आप्पे? मम्मी अगं तू माझं ऐकून सांगता येईल ना तुला? अपर्णा तू उपास का ग मोडलास आज? अहो ताई मी तेच सांगते, मी कसं सांगू तुम्हाला आता? का नाही सांगू शकत? हा अहो बघताय काय, चांगल्या 2-4 ठेवून द्या तिला. तुम्हाला माहितीये का तिने काय केलंय? नवऱ्यासाठी धरलेला एवढा मोठा उपास मोडलाय, केवढा अपशकुन केलाय हिनं. म्हणजे तू खरंच उपास मोडलास? हो मम्मी मी उपास मोडलाय. आजपर्यंत मी शांत बसल्या, पण आज तुझं लय चुकले. अगं अर्जुन भाऊजींपेक्षा दुसरं महत्वाचं काय कारण असू शकतं ग? ताई अहो पिवत्या, अरे कोणीतरी विश्वास ठेवा माझ्यावर. कसा ठेवायचा? कोणी ठेवायचा विश्वास होय ग? अगं तू स्वतःच्या आईशी खोटं बोलली, मग आमच्याशी तर काय, घरातल्या माणसाची सदा ना कदा बोलतच असते की खोटं. मला तर वाटतं हिला ना घरातून सरळ हाकलून द्यावी. ओ बाई, जावा तिकडे तुमच्या घरी तुमच्या पुरीला घेऊन, म्हणजे तरी जरा अक्कल ठिकाणा होईल तिची. मावशी मी कुठे जाणार नाही. हा होय का?
मग मी बी आता सांगते, हिथून पुढं ह्या असल्या उरफाट्या काळजाच्या पुरीच्या पंक्तीला मी अजिबात जेवायला बसणार नाही. तिकडं रस्त्यावर बशील, बाहेर बशील, नाही तर मसनात बशील, पण हिच्या बरोबर मी जेवायला बी बसणार नाही आणि हिच्या हातचं खाणार बी नाही मी. मावशी अहो तुम्ही का विषय वाढवताय उगाचच? होय का मी विषय वाढवते होय का? अगं ते केवढा अर्जुन हिच्यावर प्रेम करतो, हिच्याशिवाय त्याचं पान हलत नव्हतं. बया जीव वाळून टाकावा असा हिचा नवरा हिच्यावर प्रेम करतो आणि साधं हिला त्या नवऱ्यासाठी एक उपास बी करवत नाही. हे बघा तुम्ही सगळे जे काही म्हणताय ना ते मान्य आहे मला, पण मला आता जेवायचंय. सॉरी मम्मी. आप्पे अगं आपण ना आप्पे ऐक. देवा देवा देवा, अहो काय हो बाई, काय संस्कार केला तुम्ही तुमच्या पुरीवर? हे शिकवलं का? अहो माझी जर पोरगी असते ना ह्या जागी तर साल्ट निघूपर्यंत फोडून काढली असती तिला मी. मावशी तुम्ही काकींना उगाचच काहीतरी बोलू नका. काकी तुम्ही चला, मी तुम्हाला सोडायला येते. अगं काय झालं ग आपल्या आप्पीला? अशी का वागायला लागली ती? हे काय करताय पप्पा तुम्ही? माझ्यासोबत येणार होता ना, चला की मग. झाले छकुली, आपल्या फटाकडीला लाडू खायला घालतो मग जाऊया. लाडू का? वैरण घाला की. अगे नुसती वैरण घालून चालणार आहे का छकुली? आता लाडूच खाया घातला पाहिजे, कारण छकुली आपली फटाकडी गाभण आहे, आता तिला बाळ होणार आहे, बाळ. म्हणून तुम्ही तिला लाडू खायला घालताय? हा, आता तिचे लाड करायचे, तिची काळजी घ्यायची, तिला चांगलं चुंगलं खायला घालायचं. कारण ती आई होणार आहे आता. लाड करायचे, तिची काळजी घ्यायची आणि तिला चांगलं चांगलं खायला घालायचं. छकुले लिहून का घेते तू? आव पप्पा ते शाळेत विचारलं तर म्हणून. हे खाल्लं तर नीट राहणार ना पप्पा काय? हा छकुले, आपल्या फटाकडीच्या पोटात बाळ आहे का नाही, त्यामुळे शरीराला चांगल्या घटकांची गरज असते, म्हणून लाडू खाया घालायचा. मग पोटीच्या बायला पण देते? छकुले तुला जायची गडबड झाली होती ना, आणि आता काय ग? सांगा की पप्पा. छकुले मम्मी तुझी रोज तुला लाडू खायला घालते का नाही? कारण त्या लाडूत सगळे घटक असतात, त्यामुळे हे लाडू ऐन बाळासाठी चांगला असतो. मग तो लाडू? हा, मला सांग तुझी मम्मी लाडू खाय घातलं तुझ्यात कशी ताकद वाढते का नाही, म्हणून हे लाडू खाय घालतात. पण मला सांग छकुले, हे सगळं तू काय विचारते? शाळेतून सांगितलंय रोज काहीतरी शिकून यायचं, आपल्या परिसरातलं शिकायचं. आता मी हे जाण मॅडमला सांगणार. हा छान छान, अशीच शिकून मोठी हो आपली दीदी सारखी. एक काम करतो, मी आवरतो, हात धुतो, मग जाऊया दुकानात. नको नको मी जाते. काय ग? हे छकुले काय झालं? मिस्टर अर्जुन काय करताय? हे असं किती दिवस रेषा ओढत बसणार आहात भिंतीवर? मग काय करू? या नादाला लागलो नाही अजून. सब्जाचं पाणी आहे, गुड फॉर युअर हेल्थ. बॉडी थंड ठेवते. गुड फॉर डायबिटीज, गुड फॉर हायपर टेन्शन. हाऊ लॉंग यू आर प्लॅनिंग टू बी हिअर? मराठीत बोलावं तुम्ही. हे असं रेषाच मारत बसणार आहात का बाहेर पण यायचंय? हा काय प्रश्न झाला का? बाहेर यायचंय मला लवकर. विल हॅव वन वे आउट. माझी आयडिया वापरली तर कोर्टाची तारीख झटकन लवकर येईल. कसं काय? जे करून आत गेलात तेच करून बाहेर यायचं. म्हणजे द ग्रेट इंडियन जुगाड. कसला जुगाड? अहो आपल्याकडे एकच जुगाड चालतो. डोंट वरी, नोबडी विल नो. आय हॅव व्हेरी गुड सोर्स. मी असा बाहेर आलो तर आप्पी परत उभं पण करणार नाही.
अहो आपली सिस्टम एवढी स्लो आहे ना की पैशाचं पेट्रोल पडल्याशिवाय आपल्या सिस्टमची गाडी बघ 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 पुढे जात नाही. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला. करा विचार. बट आय विल टेल यू, टाइम अँड टॅट वेट्स फॉर नोबडी. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सुधाकर दंगे, स्टेट सेक्रेटरीच्या ऑफिसमध्ये आलोय. तुमच्यावर इन्क्वायरी बसले. नेमकी कसली? त्यांचा नवरा लाच घेताना पकडला गेलाय. तो आधीपासून भ्रष्टाचार करत असल्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. त्यामुळे त्यांचा हात आहे का याची इन्क्वायरी. पण मॅडम तशा. हे बघा, सरकारला त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. मी रेडी आहे सर. आजपासून ही चौकशी सुरू होईल आणि ही चौकशी होईपर्यंत तुम्हाला कोणताही डिसिजन घेता येणार नाही आणि कोणतंही काम करता येणार नाही. ओके सर. वेळेवर चौकशीला हजर राहा. हो सर. थँक्यू. मॅडम तुम्ही ठीक आहात ना? शिर्के, मी नसताना कामात हलगर्जीपणा नको या. ते पाटबंधारे विभागाची फाईल आली 2 दिवस झाले आणि त्यात काही चुका आहे. त्या नेमक्या काय त्याच्याकडे लक्ष द्या. आणि हो, या चुका या आधी झाल्या होत्या, त्यामुळे त्यांची मीटिंग भरवा आणि माझे जे काही मुद्दे ते त्यांना स्पष्ट सांगा. मॅडम तुम्ही बसून तर घ्या. नाही शिर्के, आता इन्क्वायरी होईपर्यंत मला खुर्चीवर नाही बसता येणार. मॅडम काय झालं शिर्के? नाही, हे लेटर बघितल्यानंतर भल्या भल्यानं घाम फुटतोय. हो, एकाला तर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि तुम्ही तर. शिर्के, कर नाही त्याला डर कशाला? आणि मला कल्पना होतीच की हे सगळं कधी ना कधी होणारच आहे. खरंच मॅडम, मांडलं तुम्हाला. अहो पण ते अधिकारी खोदून खोदून प्रश्न विचारतात आणि आपले अर्जुन साहेब तर रंग्यात सापडलेत म्हणून अजून अडचण आहे. हो ना शिर्के, मी चुकी केली आहे ना. मी खूप मोठी चुकी केली आहे की मी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि त्या चुकीची शिक्षा मला भोगलीच पाहिजे ना. हा, पण याची जळ लोकांना बसता कामा नाही. हा, कलेक्टरची इन्क्वायरी सुरू असली तरी जिल्ह्याच्या कामाकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. येस मॅडम. या तुम्ही. फाळा, तू आहेस ना रे माझ्यासोबत? मला इन्क्वायरीची भीती नाही वाटत आहे. त्या इन्क्वायरीमध्ये अर्जुन बद्दल मला काय विचारतील आणि मला काय बोलायला लागेल नाही ह्याची भीती वाटते. आणि सर, सगळ्यात महत्वाचं, मी स्वतः भ्रष्टाचाराच्या विरोधात ठामपणे उभी राहणारी. मी माझ्या UPSCच्या इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं होतं, मी सगळ्यात पहिल्यांदा भ्रष्टाचार मुळासकट संपवेन. तुम्ही असं म्हणताय खरं, पण तुमच्या डोळ्यात एका जो भ्रष्टाचार होतोय तो तुम्हाला समजला नाही. आम्ही यावर कसा विश्वास ठेवायचा मॅडम? तुम्ही नवरा बायको आहात. तुम्ही दोघं मिळून हे करत नाही कशावरून? कशावरून अर्जुन कदम यांनी सगळा ब्लेम घेतला नाही, जेणेकरून तुम्ही हे सगळं करत राहू शकाल? सॉरी सर, तुम्हाला अर्जुन बद्दल जे काही विचारायचंय ते तुम्ही मला विचारा. मी त्याची अगदी खरी उत्तर तुम्हाला देईन. पण सर, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नका. हवं तर तुम्ही माझं कामही बघू शकता. सर, आतापर्यंत मी एकाही रुपयाची अफरातफर केली नाही आणि जर तसं आढळलं तर सर मी आत्ताच्या आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. सर, माझं बँकेत एकच खातं आहे आणि त्याच खात्यात माझा अख्खा पगार जमा होतो आणि माझे सगळे अकाउंट डिटेल्स मी तुमच्याकडे सबमिट केले, तुम्ही बघू शकता. अपर्णा मॅडम, तुम्हाला याची जरा सुद्धा कल्पना नव्हती. यावर आमचा विश्वास बसणं कठीण आहे खरं तर. सर, विश्वासाचाच तर मुद्दा आहे ना. मी अर्जुनवर विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासाचा त्यांनी गैरफायदा घेतलाय. तुम्ही कोणत्या पदावर कार्यरत आहात हे कळतंय का तुम्हाला? एका कलेक्टरला फसवणं एवढं सोपं आहे? सराव, मी घरी कलेक्टर नाहीये ना. मी घरात त्यांची बायको होते. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी, त्यांच्यावर विश्वास ठेवणारी त्यांची बायको. जी खरंच कामं इम्प्रेसिव्ह आहेत, पण तुम्हाला खरंच कधी शंका नाही आली? सर, कारण माणूस म्हणून अर्जुन खूप चांगले आहेत. त्यांनी गावातल्या अनेक लोकांना मदत केली आणि फक्त मी नाही, तुम्ही गावातल्या लोकांना जाऊन विचारलं तर तेही हेच उत्तर देतील. त्यामुळे एवढ्या चांगल्या माणसावर
शंका तरी कशी घ्यायची नाही का? पण तुम्ही स्वतः तुमच्या घराच्या आवारामध्ये जे झाड होतं त्याच्यावर पैसे शोधून दिलेत. ते झाडावर लपवलेले पैसे तुम्हाला कसे माहित होते? नाही सर, मला नव्हती माहिती. हा, पण मला कल्पना होती, मला अंदाज आला होता. कारण कित्येकदा अर्जुन कदम यांना मी त्या झाडाजवळ घुटमळताना बघितलं होतं आणि मी त्यांना जेव्हा विचारलं तुम्ही इथे काय करताय, तेव्हा त्यांनी उडवाउडवीचे काही उत्तरे दिले होते. त्यामुळे मला अंदाज होता आणि त्या दिवशी तो अंदाज खरा ठरला. पण ज्या दिवशी पोलीस घरी आले नेमकं त्याच दिवशी तुम्ही कशी जागा दाखवली? त्याआधी तुम्हाला कधीच शंका आली नाही का? सर, या सगळ्या प्रश्नांची माझ्याकडे एकच उत्तर आहे. माझा अर्जुन कदम यांच्यावर असलेला आंधळा विश्वास. सर, माणसाला शंका आली तर आपण त्याचा शोध घेतो, पण मला कधी शंकाच आली नाही. त्यामुळे मी कधी शोध घेण्याचा प्रयत्नच केला नाही. मान्य आहे, हे माझं चुकलंय. पण सर, प्रेम करणं चुकीचं नाहीये ना? हे बघा अपर्णा मॅडम, तुम्ही इमोशनल झालात, पण इथे इमोशनल होण्यात काय अर्थ नाही. तुम्हाला धक्का बसलाय हे कळतंय आम्हाला. तिने तिची वेगळी चूल मांडली ना बाहेर. काय पे? नाही मावशी, तसं नाही. जरा गडबडे, कामासाठी जायचंय का? अगं पण तुझ्या गाड्या नाही आल्या अजून. नेमकी चालली कुठं तू? हे इथंच जवळच आहे काम. अप्पे, शिर्के पण नाही आले का अजून? अगं पिवताई, आधी मम्मीकडे चालले मी, मग तिथून जाईल कामाला, मग तिकडे गाड्या बोलवेल असं. हा, बर बर. अगं मम्मीकडे निघालीस का? मग तिथं काहीतरी खा. हो ताई, मी खाते. काय ग अप्पे, तुझ्या गाड्यांचा ताफा तिकडे येणार आहे का? मावशी, मी बघते की काय करायचं ते. जरा गडबड इथे पिवताई, येते मी. ताई येते. सावकाश जाग. नाही 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 नाही, नक्की काहीतरी घोळे वाटतं. एवढ्या कामाच्या टायमाला ही घरला चालली कशाला? आणि बरं कामाला निघाली म्हणती तर घरच्या कपड्यात कशी? नाही, आपल्याला शोधलंच पाहिजे. या की बसा. आता हो बाया, मागच्या वेळेला तो वर माय म्हणून पाय धुतलेलं पाणी प्यायचं बाकी ठेवलं होतं तुम्ही, आणि आता? ओ मावशी, तुम्ही आणि तुमचा संकल्प कसा आहे ना ते सगळ्यांना माहित आहे, म्हणून त्या सफारीवर लगीन केलं नाही दिदीनं. यार गप्पे असं बोलतात का? हा मावशी, तुम्ही बसा की मी चहा टाकते. काय नको चहा बी, तुमच्या इथं पाण्याचा घोट बी नाही प्यायचा मला. अहो मावशी, असं कसं बोलताय तुम्ही? बापू ग बसा, बाद झाली तुमची नाटका. आणि काय रे दिप्या टकुऱ्या, अरे तुझ्या दीदीचं माझ्या बंट्याशी लगीन झालं नाही ना, ते लय चांगलं झालं. नाही तर मी आजाबात तिला खपून घेतली नसती. कुठल्या बी माणसानं खाल्लेल्या मिठाला जागावं. पण तुझ्या दीदीनं काय केलं? नवऱ्यालाच तिकडे तुरुंगात टाकलंय. मावशी, अहो जाऊ दे किती सगळं. मी बसा की मी लगेच चहा टाकते. सांगितलं ना तुला नको म्हणून चहा बी मला काय? खरं तर ना मी इकडे तुमच्या उमऱ्यावर पाऊल बी ठेवणार नव्हते, पण आता येळच तशी पडली ना म्हणून आले. पण बया, हे घर नीटनेटकं आहे ना, नाही तर एखादा खांब पडायचा माझ्या टकोऱ्यात आणि मारायचे मी. मावशी, तुमचं काय बी ऐकून घ्यायला बसलो नाही मी इथं. काय काम आहे ना ते नीट बोला. बापू काय हे शिकवलं का तुम्ही तुमच्या पोराला? हा मावशी, तुमचं काय काम आहे तेवढं सांगा फक्त. लेख कुठे तुमची? लेख ऑफिसर कलेक्टर मॅडम अपर्णा सुरेश माने कुठे? हो असं काय करताय? ती कामाला गेली असेल ना. आता गो बया, तिकडं तर सांगितलं बापूच्या घरी जाते म्हणून, मग कुठे गेले तोंडवर करून? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय गैरसमज बी समज नाही. तुमची लेख खोटं बोलायला लागली. माग बी नाही का खोटं बोलून बंट्याच्या लग्नातून पळून गेली होती. आता वडापवाल्याच्या पोरांवर काय संस्कार असणार आहे ते दिसतंय ना इथं. ओ मावशी, तुम्हाला नीट सांगतोय, आमच्या घरातून असलं काय बी बोलायचं नाही आणि आम्ही अजिबात खपून घेणार नाही. राहायला नाही आले, जाणारच आहे. मला फक्त सांगायचंय तुमची पोरगी किती खोटं बोलायला लागली ती. मावशी, तुम्ही काय बी बोलू नका. काय दीदी कामाला गेल्या. आता गो बया, कुठल्या कामाला? असले कसले आहे बाप तुम्ही? तुम्हाला माहित नाही का तिच्यावर चौकशी बसली? चौकशी. आणि चौकशी बसली ना तर तिला हापिसात कामाला यायचं नाही म्हणून सांगितलंय.
तुमच्या पुरीनं ना पार ताळतंत्र सोडलंय वागायचं. बर का पिचाय, तुझ्या लेकीनं काय केलंय माहितीये का? तिकडं घराच्या बाहेर पडवीत स्वतःची इगळी चूल मांडली. मग असं दिवं लावायला लागली तुमची ड्युटी. मी फक्त हेच सांगायला आले की तुमची लेक माझ्या बहिणीचं घर फोडायला लागली आता. नाही नाही मावशी, अहो असं काय होणार नाही. तुम्ही ऐका, नुसतं म्याशी 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 नका करू. तिथं घरात कोण राहतं? तुम्ही राहता का मी राहते? हा, मी बघितलंय कशी वागती ती. अहो कुणाचं ऐकणं झाली ती माहितीये का? नवऱ्याला तिकडं तुरुंगात पाठवलाय आणि तर घरात बी सगळ्यांना पायाखाली दाबायला बघती. पण आज लई दिवस चाललं ना तर तिचं काही खरं नाही. अशा झिंज्या पकडील आणि फरफाट्यात नेऊन घराबाहेर हाकलून देईल. सांगा तिला, वॉर्निंग आहे माझी, वॉर्निंग. वॉर्निंग देणार? ती तुमचं घर नाही. ए दिप्या का फिप्या, अरे ते घर जरी माझ्या बहिणीचं असलं ना तरी बी मला सांभाळायचंय. ती माझ्या जीवावर टाकून गेली ते. मावशी तुम्ही असं चिडू नको. काय नाही काय नाही, लय डोक्यावरून पाणी गेलंय आता. इतक्या दिवस गप बसले होते पण आता नाही. आणि मला चांगलं माहितीये की तिला तिच्या बापाची फुस आहे म्हणूनच एवढं खोटं बोलायला शिकली ती. हे बघा मावशी, तुम्ही काय पण बोलू नका. मी आता तिला फोन लावतो. नाही 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 नाही, काय गरज नाही. काय फोन बिल लावू नका. ती समोर आली ना की मी चांगला सोक्ष मोक्ष लावणार आहे. तुम्हाला भेटली ना की तुम्ही बी 4 शब्द तिला जरा चांगले सांगा, नाही तर तुमच्या पुरीचं काय खरं नाही. हा, अगं दीपे पण घरी होता पिऊताई, दीप्याशी गप्पा मारल्या. हा, घरी गेली होती ना. बर, दीप्या भेटला, बापू भेटले. हा, बापूनी 4 गोष्टी आकलीच्या सांगितल्या असत्याल, हाय ना. आता तुला मी 3 आकलीच्या गोष्टी दाखवते बघ. या बाहेर. घरी गेली होतीस ना? हा, कुठल्या घरी गेली होती? हा, हे बघ, हे तर तिघं हित आहेत. हे कोण आहेत? हा बबन, त्यो मदन आणि ती काय बबली आहे का मग? हा,